सर, जर एखाद्या पेशंटला हार्ट अटॅक आला तर काय करायला पाहिजे? छातीत दुखतंय, उलटी होते, घाम येतोय, हार्ट अटॅकची जर लक्षणं वाटतायत तर त्यांनी पहिलं काम करायचं म्हणजे ट्रान्सपोर्टची अरेंजमेंट करायची. कुठं जायचं आहे ते. यू कॅन कॉल समबडी अँड से कॉल अन ॲम्ब्युलन्स. सेकंडली त्या व्यक्तीला 45 डिग्रीमध्ये बसवायचंय. 2-3 उशा मागे लावल्या तरी चालतील. पूर्ण त्याला आडवं झोपवायचं नाही, खुर्चीत उभं पण बसवायचं नाही आणि त्याला डिस्प्रिनची गोळी खायला द्यायची. आपल्या घरामध्ये डिस्प्रिन ही प्रत्येकाने ठेवायलाच पाहिजे. डिस्प्रिन एक कॉमन नाव आहे, डिस्पर्सिबल ॲस्पिरिन, कारण ते पाण्यात विरघळतं. कोणाला कॉल करायचं, कोणाला कॉन्टॅक्ट करायचं हे आधी मेन ठरवा. यू शुड बी एबल टू टॉक टू अ डॉक्टर हु विल टेक डिसिजन फॉर यू. त्यावेळेला निर्णय घेणे लय महत्वाचं आहे. लोक पॅनिक होऊन निर्णय घेत नाहीत. आता फॅमिलीत डॉक्टर नाहीत, त्यामुळे डॉक्टर इन फॅमिली ठेवा. अशा व्यक्तीचा समजा आपण गाडीतून घेऊन चाललोय, त्यावेळी गाडीतनं जाताना त्याच्याशी बोला. रिदमिक कफ म्हणजे त्याला असा खोकला करायला लावायचा, म्हणजे त्यामुळे बीपी थोडा जरा स्टेबल राहतोय. हॉस्पिटलमध्ये जिवंत जाण्याची एक शक्यता हे एका फर्स्ट एड मुळे शक्य आहे. आज संदेश लोकांपर्यंत ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवायचा होता. तुमच्या या माहितीमुळे कुणाचे तरी प्राण वाचतील. मित्रांनो, ही माहिती सर्वांना शेअर करा आणि लाईक करा.